मित्रांनो नमस्कार. आपला चित्रपट पूर्ण झाला की आपण सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. सेन्सॉर बोर्डाकडे आपला चित्रपट सबमिट करतो. सेन्सॉर बोर्ड करतं काय तर त्यामध्ये चित्रपटात समाज विघात काय असणार नाही ना याची काळजी घेतं. म्हणजे ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतील लोक, काय तर त्याच्यावरती हरकत घेऊ शकतील अशा गोष्टी त्यातल्या काटछाट करतं. मग त्यामध्ये शिव्या असतील किंवा काही दृश्य अशा स्वरूपाचे असतील की जे तुम्हाला विचलित करतील अशी दृश्य काढायचं काम करत असतं. बाकी चित्रपट चांगला वाईट याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. पण त्यानंतर चित्रपट बनून तयार झाल्यानंतर तो पब्लिककडे येतो आणि पब्लिकला मात्र त्यातनं मनोरंजन मिळवायचं असतं किंवा पब्लिकचं मनोरंजन त्या चित्रपटातून होत असतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपला वेळही काढतो, पैसाही जमा करतो आणि चित्रपट बघतो, ग्रुपनं बघतो, एकटे बघतो, कसंही बघतो. पण तो चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की चित्रपट तेवढा दर्जेदार नव्हता, तेवढा चांगला नव्हता, आपलं मनोरंजन झाला नाही, अपेक्षा भंग झाला. या सगळ्या गोष्टी होतात. होतंही काय माहिती आहे का मित्रांनो, एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात आणि ह्या ॲक्टिव्हिटीज करत असताना आपण काही वेळ, तास, दीड तास, 2 तास, 3 तास, व्हॉट एव्हर इट मे बी, जो काही वेळ काढतो तो सत्कारणी लागावा, त्यातनं आपलं मनोरंजन व्हावं, त्यामधून आपलं जे काही मानसिक ताणतणाव आहे तो कमी व्हावा आणि आपल्याला थोडंसं जे ताणतणाव जर कमी झाला तर आपल्या आरोग्यासाठी ते पूरक असतं, मानसिकदृष्ट्या पूरक असतं, शारीरिकदृष्ट्या पूरक असतं. या सगळ्या गोष्टींची एकंदरीत आपण अपेक्षा ठेवतो. आणि टाइमपास म्हणजे असाच थातुरमातूर टाइमपास नसतो. तो काय कुठेही डोंगरावर जाऊन बसलं तरी सुद्धा टाइमपास तुमचा होऊ शकेल, निसर्गात जाऊन बसलं टाइमपास होऊ शकेल. पण त्याही पुढं जाऊन माणसानं निर्माण केलेल्या गोष्टी बघण्यामधलं जे टाइमपास आहे ते एक वेगळा आनंद देणार आहे. तर ते आनंद घेण्यासाठी आपण थिएटरमध्ये जात असतो किंवा मोबाईलवरती, टी व्हीवरती बघत असतो. आणि आपल्या जर समजा अपेक्षा भंग झाला तर मात्र फार वाईट वाटतं. मग आता ज्या पद्धतीनं चित्रपटाला सेन्सॉर केलं जातं तसंच काही सेन्सॉरशिप पब्लिकली होऊ शकतं का याचाही विचार आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आता ती संधी आपल्याला ॲक्च्युली तशी फारशी नसते. कारण होते काय, चित्रपट आपण तिकीट काढून जातो आणि तो बघतो आणि आपली फसगत होते किंवा काही वेळेस मनोरंजन होतं, वेल अँड गुड. पण मनोरंजन नाही झालं तर मात्र जी फसगत आहे की नाही ती फार जिवारी लागून राहते आपल्याला. आपला वेळही जातं, अरे दुसरं काहीतरी काम केलं असतं असंही वाटून जातं. मग याला उपाय काय, असं काही करता येईल का, पब्लिक सेन्सॉरशिप काय आणता येईल का आपल्याला, या दृष्टिकोनातून अक्षर मानव विचार करायला लागला. आता अक्षर मानव विचार करायला लागलाय काय म्हणजे, तर या अशा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सजेशन देत राहतो. काय होतं, एखादा चित्रपट बनला तर तो टेक्निकल प्रिव्ह्यूसाठी आमच्याकडे येतो किंवा काही वेळेस चित्रपटाचं एक मत घ्यायचं असतं लेखकाला, दिग्दर्शकाला, निर्मात्याला, की हा चित्रपट कसा बनलाय तुम्ही सांगा. खरं म्हणजे त्यातनं बऱ्याच वेळा असं होतं की कौतुक मिळावं ही एक सुप्त इच्छा असते त्या लोकांची. पण मला असं वाटतंय, म्हणजे अक्षर मानव ते काम करतंय, पण मला असं वाटतंय ज्या ज्या लोकांना संधी मिळते असे चित्रपट बघण्याची, तर त्या लोकांनी खरं म्हणजे परखडपणे त्यांना सांगायला पाहिजे की ह्या चित्रपटामध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, बघण्यासारखं आहे, बघण्यासारखं काय नाही. टेक्निकल प्रिव्ह्यूला ज्याला चित्रपट येतो त्याच वेळेस खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून सांगायला पाहिजे की हा चित्रपट दर्जेदार बनलाय की बनलेला नाही, यामध्ये बदल काय करू शकतो किंवा हा चित्रपट डब्यात टाकू शकतो का. सेम तसं ज्यावेळेला आपल्या जे काही चांगले मित्र मैत्रीण असतील, ज्या चित्रपटातलं ज्यांना कळतं, अशी लोक ज्यावेळेला एखादा प्रिव्ह्यू बघायला जातात चित्रपटाचा, त्याच वेळेस त्यांनी खरं सांगायला पाहिजे की हा चित्रपट दर्जेदार बनलेला नाही, पब्लिकसाठी आणा, पब्लिकसाठी आणू नका. जेणेकरून जे काय अर्धा लोक 50 लोकांपर्यंत, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 50 लोक एखाद्या स्टुडिओमध्ये जातात, तो चित्रपट बघतात आणि त्यावेळेस त्या लोकांच्या अपेक्षा भंग झाल्या तरी चालतील. कारण त्यांना कौतुकानं बोललेलं असते, त्यांना एक दर्जा देऊन बोललेलं असते, त्यांचा एक मान सन्मान करून तिथं बोललेलं असते आणि त्यांना विशेष आमंत्रण असतं. त्यामुळं त्यांनी ते चित्रपट बघितलं तर त्यामध्ये त्यांचं काही नुकसान होत नाही किंवा त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते. पण एकंदरीत तयार झालेला चित्रपट जो फक्त आणि फक्त पब्लिक मनोरंजनासाठीच बघत असतं, तर त्यावेळेस मात्र व्हायला काय पाहिजे, या ज्या लोकांनी 4 लोकांनी 50 लोकांनी चित्रपट बघितलाय त्यांनी ताबडतोब त्या निर्माता, दिग्दर्शक, लेखकाला सांगायला पाहिजे की हा चित्रपट बाहेर आणू नका. कारण होणार आहे काय माहिती आहे का, ही जी लोक कष्टाने मिळवलेला पैसा आहे तो तुम्हाला देत असतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना मोबदला जर चांगला मिळाला नाही तर मात्र तुम्हाला शिव्या घालत राहतात आणि त्या लोकांचा गरज नसताना त्यांची वेळ आपण वाया घालायला असतोय. त्यामुळं सेन्सॉरशिपची सुरुवात कुठून होते, ज्या लोकांना प्रिव्ह्यूला बोलवलं जातं, टेक्निकल प्रिव्ह्यूला बोलवलं जातं, तिथल्या तिथं जर सिनेमा तुम्ही थांबवला, अडवला तर चांगली गोष्ट आहे. याच्याही पुढे जाऊन आणखी काही लोकांच्यावर सेन्सॉरशिप बसवणं गरजेचं आहे. म्हणजे असे छोटे छोटे ब्लॉग बनवतात आणि चित्रपटाचं कौतुक करत राहतात, पैसे घेऊन असतील
तर हे सगळ्यात वाईट आहे. त्या लोकांना कमेंट्समध्ये किंवा धडधडीत मेसेज टाकून त्यांना सांगायला पाहिजे की अरे फार घाणेरडे चित्रपटाचं चांगलं विश्लेषण तू केलेलं आहेस, हे चूक आहे. घाणेरडं आहे तर घाणेरडेच विश्लेषण करणं त्याचं, म्हणजे त्यातले जे काही चुकीचे गोष्टी आहेत, जे चुकीच्या चित्रकरण झालेलं आहे, कथा चुकीच्या आहे, तू सांगायला पाहिजेस. आणखी एक गोष्ट, त्या दुसरी एक बाजू सांगतो की ज्या वेळेला चित्रपट एखादा चांगला बनलेला असतो तर तो चित्रपट चांगला आहे हे सांगताना ज्याला तुम्ही ब्लॉग बनवताना त्याला कृपया कथा डिस्क्लोज करू नका, चित्रपटाचं सेंट्रल आयडिया डिस्क्लोज करू नका, कारण मग पब्लिक परत तिकडं जाणार नाहीये त्या चित्रपट बघायला. तर चित्रपटांना चांगला चित्रपट असेल तर त्याचा प्रिव्ह्यू देत असताना किंवा रिव्ह्यू देत असताना तुम्ही चित्रपटांना चांगलं काय 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 केलंय तेच सांगा आणि आवर्जून त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी पण सांगा, जेणेकरून पब्लिक ठरवेल की आपण चांगलं आहे म्हणून बघायचं की निगेटिव्ह जास्त आहे म्हणून बघायचं टाळायचं. हे पब्लिक ठरवेल ते ठरवेलच, पण त्याच्यासोबत पब्लिकची होणारी जी काही फसवणूक आहे ती टाळली जाईल, जेणेकरून आता ही जी माझी व्हिडिओमधली तडफड आहे, जी तळमळ आहे, ती फक्त मराठी चित्रपटसृष्टीसाठी सध्या तरी आहे. कारण की आपल्याला गरज आहे फक्त चांगल्या प्रोडक्ट्सच क्रीम प्रोडक्ट्स आणण्याची फार गरज आहे, जेणेकरून हे जर व्हिडिओ असे जर व्हायरल झाले सगळीकडे आणि लोकांना जर एक आयडिया आली की बाबा आपण अक्षर मानवकडे किंवा अक्षर मानव समविचार करणाऱ्या लोकांच्याकडं आपण पटकथा घेऊन गेलो किंवा एखादा तयार झालेला सिनेमा घेऊन गेलो आणि त्यातले काय बरे वाईट मुद्दे जर आपण अभ्यासले आणि त्यात दुरुस्ती करू शकलो तर चांगली गोष्ट आहे, ही एक बाजू. दुसरी गोष्ट, घाणेरडा चित्रपट असेल तर तो पब्लिकपर्यंत जाऊन परत आणि शिव्या खाण्यापेक्षा, पब्लिकचं पण नुकसान करण्यापेक्षा तो तिथल्या तिथे थांबवणं जर शक्य असेल तर ती सेन्सॉरशिप पब्लिकनं करणं पण तेवढंच गरजेचं आहे. एक दुसरी गोष्ट, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर समजा खरंच चित्रपट दर्जेदार असेल, तोही मोकळ्या मनानं आपल्या शत्रूचाही चित्रपट असला तरी चालेल, त्याचं कौतुक करा. खरं म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय होतं, एखाद्याचं कौतुक करायचं टाळतो, म्हणजे काही लोक आहेत अशी समाजामध्ये की टाळतात, त्यांना वाटतं की अरे हा आपल्या कौतुकानं फार मोठा होईल. नाही ना, तसं नाहीये. कोंबडा काय झाकल्यामुळं आरवायचा राहतो का? आरवतो. त्यामुळं तुम्हाला किमान तुम्ही ही चांगली गोष्ट करा की आपल्याला आवडलेले कथानकाचं कौतुक करा, चित्रपटाचं कौतुक करा आणि तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. सोबतच जर वाईट चित्रपट असेल तर त्याला पब्लिकली सेन्सॉर करून घ्या की नाही, हा चित्रपट येता कामा नये पब्लिकमध्ये, त्यानं फार समाजाचं नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान आणि मानसिक नुकसान होणार आहे. मला वाटतं याच व्हिडिओमधलं तुम्हाला जे काय बरं वाईट आवडलं असेल तर स्वीकारा, जे आवडलं नसेल ते वजा करा आणि जर तुमच्याकडे काय वेगळ्या आयडियाज असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा मला पर्सनली, माझा नंबर मी देतच असतो व्हिडिओमध्ये, तर वाटलं तर तुम्ही त्या पर्सनली मला सांगत जावा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करत राहीन. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पर्सनली फार धडपडतोय मराठी चित्रपटसृष्टीसाठी, पर्सनली धडपडतोय. मलाही नवीन आयडियाज मिळतील. मी काही लोकांना छातीटोकपणे आणि तडकाफडकी सांगू शकेन की हे चांगलं आहे, वाईट आहे. मी माझ्या वैयक्तिक लेवलला सुद्धा एक प्रकारची मानसिकदृष्ट्या एक सेन्सॉरशिप असेल की जी मी राबवू शकेन. ही सेन्सॉरशिप आपण सगळ्या पब्लिकनी आपापल्या मानसिकदृष्ट्या ठेवायलाच पाहिजे. चांगला चित्रपट असेल तर त्याचं भरभरून कौतुक करू, वाईट चित्रपट असेल तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू की बघू नका, ह्याच्यावरती सेन्सॉरच चित्रपट, ह्याच्यावर बंदी आणली पाहिजे, बॉयकॉट झाला पाहिजे. नमस्कार.